प्रशासकीय राजवटीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसा कारभार केला, कसा भ्रष्टाचार केला, पैशांची कशी उधळपट्टी केली, हे आपण नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या प्रचार सभांमध्ये ऐकलं असेलच. अशातच पुणे महानगरपालिकेमध्ये एक मोठा भ्रष्टाचार समोर आला आणि या भ्रष्टाचाराच्या केंद्रस्थानी होते माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे. 1-2 कोटी नव्हे तर 2000 कोटी रुपयांचा त्यांनी भ्रष्टाचार केलाय, अशा बातम्या सध्या सर्वत्र येत आहेतच. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणून काम करणाऱ्या मकरंद निकम यांनी सुद्धा स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता त्यांनी ही स्वेच्छानिवृत्ती का घेतली? त्यांच्यावरती कुणाचा काही दबाव होता का त्यांना काही अडचण वाटत होती? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेतच. अशातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचेच मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन यांनी एक भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केलेला आहे. दुसरं कुणी करत नाहीये. भाजपची सत्ता इथं आलेली आहे. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अभिषेक बारणे आहेत. त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत. 52 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार प्रवीण जैन यांनी केलाय आणि हा आरोप करताना त्यांनी हे सबळ पुरावे जे आहेत ते माध्यमांकडे सुपूर्द केलेले आहेत. आता हे कुणाच्या सांगण्यावरून झालंय, कुणाच्या सह्यांनी झालेलं आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. परंतु अभिषेक बारणे म्हणतायत की स्टँडिंग चेअरमन म्हणजे ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष, सर्वसाधारण सभा म्हणजे जीबी मध्ये 128 नगरसेवक असतात आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी या सगळ्यांना अंधारात ठेवून हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणी केलाय. त्याच्यामुळं त्याच्यावरती मग सूचक अनुमोदक म्हणून ज्या नगरसेवकांच्या सहाय्या आहेत ते नगरसेवक नेमके कोण आहेत, हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. बरं, हे सगळे आरोप झाल्यानंतर लेखापाल प्रवीण जैन यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग त्यांनी प्रसिद्धीसाठी हे त्यांचं म्हणणं जे आहे, त्यांचा खुलासा जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. परंतु या खुलास्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे हा भ्रष्टाचार केल्याची कबुलीच दिल्याचं असलं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांचा हा खुलासा आल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी थेट आपले कायदे सल्लागार राजेश आगळेकडून सगळी नियमावलीच मागवली आणि मग या नियमामुळं प्रवीण जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मागणी केली जाते की त्यांच्यावरती गुन्हा दाखल या ठिकाणी करावा. नेमका हा सगळा प्रकार काय आहे हे आपल्याला या वेब एक्सप्लेनर मधून जाणून घ्यायचं आहे. मी नाजिमुल्ला तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर महानगरपालिकेमध्ये भाजपची पुन्हा एकदा एक हाती सत्ता स्थापन झाली आणि अभिषेक बारणे यांच्या हाती या शहराच्या तिजोरीच्या चाव्या आल्या. म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्ष ते झाले. 24 मार्च 2026 ला त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये म्हणजे 31 मार्च या दरम्यान या आठवड्याभरातच हा सगळा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अभिषेक बारणे यांनी केलेला आहे. खरं तर उपसूचना, या बनावट उपसूचना मांडून हा सगळा भ्रष्टाचार झाल्याचं अभिषेक बारणे म्हणतायत. तर उपसूचना नेमके काय असतात? तर एखाद्या प्रभागातलं एखादं काम जर अडलेलं असेल तर त्या कामाचं बिल जर अदा करायचं असेल तर त्यासाठी उपसूचना या ठिकाणी मांडली जाते. आता ही उपसूचना कुठं मांडली जाते? तर सर्वसाधारण सभेमध्ये जीबी मध्ये उपसूचना मांडायची, ते तो प्रस्ताव जो आहे तो मंजूर करून घ्यायचा आणि मग बिल अदा करायचं. ही महिन्याला जीबी होते. त्याच्यामुळे जर अगदीच अर्जंट असेल तर मग स्थायी समितीच्या सभेत जी आठवड्याला ही सभा होते, ज्याचे अध्यक्ष अभिषेक बारणे आहेत, त्यांच्या या स्थायी समितीच्या सभेमध्ये हे उपसूचना येणं गरजेचं होतं. तिथंही ही उपसूचना आलेली नाहीये. आणि अगदीच अर्जंट असेल तर महापालिकेचे आयुक्त जे असतील ते तातडीनं सही करून ही बिल आदी करण्याचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी देऊ शकतात आणि पुन्हा एकदा ते मंजुरीला मग स्टँडिंग मध्ये येऊ शकतं किंवा जीबी मध्ये या ठिकाणी येऊ शकतं. परंतु ही सगळी प्रक्रिया याबाबत राबवली गेली का? तर नाही. फक्त 2 नगरसेवकांच्या सह्यांनी म्हणजे सूचक आणि अनुमोदक म्हणून 2 नगरसेवकांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्या सह्यांच्या आधारे या 70 कामांचे बिलं जे आहेत 52 कोटी रुपयांची ती प्रवीण जैन यांनी अदा केलेली आहेत आणि हाच सगळा भ्रष्टाचार आहे, हाच गैरकारभार आहे असं या ठिकाणी अभिषेक बारणे म्हणतायत. तर मी आता तुम्हाला हे सगळे ठराव दाखवतो, म्हणजे उपसूचना ज्या आहेत त्या ठिकाणी दाखवतोय. आता ही पहिली उपसूचना आहे स्थापत्य उद्यान आणि क्रीडा विभागाची.
प्रति म्हटलेला आहे माननीय सभापती स्थायी समिती म्हणजे अभिषेक बारणे यांच्याकडं हा ठराव जाणार होता आणि त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत त्या अर्चना करांडे सूचक म्हणून, अनुमोदक म्हणून आहेत योगिता नागरगोजे. विशेष म्हणजे या स्थायी समितीच्या दोघीही सदस्य आहेत. त्यामुळे ज्या वेळेला स्थायी समितीमध्ये हा विषय आला तर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणले आम्हाला कल्पनाच नाहीये की हे बिलं काढण्यासाठी त्यांनी आमच्या या सह्या घेतलेल्या आहेत. आता ही बाब या नगर सेविकेंसोबत झाली ज्या स्थायी समितीच्या सदस्य आहेत. आता मागचं बिल हे स्थापत्य उद्यान क्रीडा विभागातले हे बिल आहे आणि हे प्रति केलेलं आहे माननीय महापौरांकडं त्यांच्या सहीनं हे येणं गरजेचं होतं. त्याच्यावरती ना तारीख आहे ना सभा क्रमांक, विषय क्रमांक, ठराव क्रमांक काही नाही. त्याच्यावरती सही कुणाची आहे? निखिल बोराडे आणि सुजाता बोराटे या दोघांचे सही आहे. खरं ते नौखे नगरसेवक आहेत बऱ्यापैकी याच्यातले. निखिल बोराटे यांना आपण विचारलं, ते म्हणले मी सही केलेली आहे, परंतु नेमकी कधी केली, कशासाठी केली याबाबत त्यांना फार काही कल्पना नाही. का आता साहजिक आहे, नौखे नगरसेवकाच्या कामकाजाची त्यांना माहिती व्हायची आहे. आता त्यांनी स्वतः केली का त्यांना कोणी सांगितलं म्हणून त्यांनी सही केली हे पण एक संशोधनाचाच विषय आहे. पुढचा विषय असाच आहे, महापौरांना प्रति केलेला आहे उपसूचनेसाठी आणि पाणी पुरवठा विभागाची ही कामं आहेत. त्याच्यावरती श्याम जगताप आणि पल्लवी जगताप या दोघांच्या सूचक अनुमोदक म्हणून सह्या आहेत. श्याम जगताप यांना विचारलं, ते म्हणले मी तर आत्ताच नगरसेवक झालोय, म्हणजे 2-3 महिने झालेत आणि मला अजून या पालिकेत कसं कामकाज चालते हेच माहित नाहीये. आता तो ठेकेदार आला, तो म्हणला की सही करा. त्यांनी म्हटले आपल्या प्रभागातली कामं आहेत ते रखडू नयेत म्हणून म्हणजे मी सही केली. आता हे सगळे ज्या सह्या नगरसेवकांकडून घेतलेत बहुतांश ठिकाणी ठेकेदारच गेलेले आहेत सह्या आणायला, कारण त्यांची बिलं त्यांना काढायची आहेत. त्यामुळं पुढचं काम हे काय आहे? विकास कामांच्या तरतुदीत वाढ आणि घट करणे लेखाशीर्षक असं आहे आणि हा नगर सचिव कार्यालयाकडे खरं तर जाणं गरजेचं होतं. सभा क्रमांक, विषय क्रमांक असं हे आहे. याच्यावरती कुणाची सही आहे? कुंदा भिसे आहेत, त्यानंतर रवीना अंगोळकर आहेत, त्यांच्या सह्या याच्यावरती आहेत. आता याच्यामध्ये रवीना अंगोळकर यांना विचारलं तर ते म्हणले की आम्हाला फोन आला की याच्यावरती सही करा. कशा संदर्भात आहे त्यांनाही फारसं काही म्हणले आम्हाला काही माहित नव्हतं की आमच्या सहीनं असं काही बिल निघणार आहे, हे त्यांनाही त्याची कल्पना नव्हती. असंच पुढचं काम आहे, CNG गॅस पंप ते मोशी मार्केट पर्यंतचा रस्ता. या रस्त्याचं कामाचं प्रति महापौरांच्या सहीनं हे जाणं गरजेचं होतं. महापौरांना पण याबद्दल आपण विचारले, ते म्हणले मला तर काहीच माहित नाही. जसं स्टँडिंग चेअरमन अनभिज्ञ आहे तसंच माझंही काम आहे म्हणे, मलाही काही माहित नाही, माझ्या सहीनं जाणं गरजेचं होतं. त्याच्यावर सही आहे निखिल बोराडे यांची, त्यांना तर आपण विचारलंच. आणि विजय उर्फ शीतल शिंदे यांची याच्यावरती सही आहे. त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांना काही आपला संपर्क झालेला नाहीये. आता हा निगडी दापोडी रस्ता इथला एक आहे, याचं हे असंच काम आहे. उपसूचना महापौरांच्या अनुषंगाने एक सूचक म्हणून सही फक्त आहे. अनुमोदक म्हणून योगिता नागरगोजे यांची सही आहे, ज्या स्टँडिंग चेअरमनच्या सदस्य आहेत. त्यांनी सांगितलंच की मला तर काही कल्पना फार नाहीये की ते कशासाठी सह्या घेत होते. त्यांनी आपलं सूचना आता कुणीतरी दिली असेल तर त्यांनी केलेली दिसतीये, त्यांच्या बोलण्यातून तसं जाणवलं. हे पण तसंच आहे, विविध विकास कामांच्या तरतुदीमध्ये वाढ घट करण्याबाबत आणि त्याच्यावरती सही आहे सागर गवळी यांना विचारलं आपण की तुम्ही स्वतः सही केली का? ते म्हणले हो मी स्वतः सही केली, परंतु कुठल्या बिलासाठी केली, कशासाठी केली हे फार काही विचारू नका म्हटले. ते तर तुम्ही समजून घ्या म्हटले, मला काही फार काही विचारू नका. सोनाली गावाने यांना आपण विचारलं, त्या म्हणले की मी स्वतः सही केलेली आहे. त्यांनी मान्य केलं, पण त्यांना नेमकं बिल अदा करण्यासाठी सही केली का ह्याची बाबतची कल्पना असावी असं वाटत नाहीये. त्यांच्याही बोलण्यातून तसंच जाणवलं. पुढेही असंच आहे, या विकास कामांच्या तरतुदीत वाढ आणि घट करण्याच्या अनुषंगाने हे पण तसंच आहे. याच्यावरती सह्या आहेत 2 नगरसेवकांच्या, पण नावं नाही आहेत त्याच्यावरती, त्याच्यामुळे ते आपण विचारलं नाही की कुणाचं आहे. याच्यावरती पुढचा एक आहे तसाच उपसूचना आहे, त्याच्यावरती पण सही आहे. एक आहे अंगोळकर मॅडम यांचे आहेत आणि नगरसेविका आरती म्हणून आहे. त्यांचं आता पुढचं आडनाव वगैरे नसल्यामुळे आपण त्यांना काही विचारलं नाही, कारण अंदाज कसा बांधायचा. तर हे सगळं असा प्रकार आहे. ठेकेदारांनी या नगरसेवकांकडे गेले, काही नगरसेवकांना त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून त्यांनी सह्या केल्या, काहींनी सह्या केल्या किंवा प्रभागातली कामं आपल्या आडी नाहीत म्हणून केल्या, काहींना माहीतच नाहीये की कशासाठी सह्या करतात. कारण बरेच जण नवे आहेत, यातले नौखे आहेत, त्यांना कसं कामकाज चालतं हे 3-4 महिन्यात कळणं अपेक्षितच नाहीये.
खरं तर महापौरांचं नाव आहे याच्यावरती प्रति म्हणून. महापौरांसाठी पण हा मोठा धक्का आहे, कारण त्यांच्या अंडर सगळं हे कामकाज या ठिकाणी शहराच्या विकासाचं होत असतं. बिलं जे अदा केली जातात सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीला येत असतात. त्यांना पण याची कल्पना नाहीये. आणि आयुक्त जे आहेत विजय सूर्यवंशी यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो काही होत नाहीये. आणि हा सगळा आरोप झाला कुणावरती, तर प्रवीण जैन यांच्यावरती. आता प्रवीण जैन यांनी स्वतः एकट्याने हे केलंय की कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून का कुठल्या राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून केलंय, हे खुलासा जो आहे तो त्यांच्याकडून झालेला नाहीये. परंतु त्यांनी या आरोपानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी खुलासा केलाय. आता याच्यात सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की 24 तारखेला महापालिकेचा अंदाजपत्रक सादर झाला, मध्यरात्री 1:45 वाजता समाप्त झाली जीबी. मग 25 तारखेला उपसूचना लेखा विभागास प्राप्त झाल्या नाहीत. मग 26 तारखेला रामनवमीची सुट्टी होती. 27ला 11 वाजता नगर सचिव विभागाकडून उपसूचनांच्या छायांकित प्रती प्राप्त झाल्या. 28ला आणि 29ला साप्ताहिक सुट्टी होती. आता 30 तारखेला काय म्हणतात ते, 30 तारखेमध्ये म्हणतात की 24 तारखेला जी महापालिकेचा अंदाजपत्रकाची जी सभा झाली त्या अनुषंगाने सन्माननीय नगर सदस्यांनी सन 2025-26 सुधारित अंदाजपत्रकाबाबत त्यांचे प्रभागांमधील चालू असलेल्या प्रलंबित कामांचे देयकांच्या अदायगीबाबत उपसूचना स्वीकृत करणे कामी लेखा विभागाकडे सादर करण्यात आल्या. आता मला सांगा, नियम काय आहे की उपसूचना या एकतर जीबी मध्ये, नाहीतर स्टँडिंग मध्ये किंवा आयुक्तांच्या सहीनं या उपसूचना पुढं बिल अदा करण्यासाठी गेल्या पाहिजेत. मग लेखा विभागाकडं या सादर करून कशा काय घेण्यात आल्या, ही कबुली दिली आहे का जैन यांनी? पुढे ते अजून काय म्हणतायत की 24/3 म्हणजे पहिली जी अंदाजपत्रकाची सभा झाली त्या दिवशी काय, विशेष सभेच्या अनुषंगाने सन्माननीय नगर सदस्यांच्या विनंतीला मान देऊन अद्याप उपसूचनांचे काम चालू असून, म्हणजे उपसूचनांचं काम चालू होतं त्यावेळेला सुद्धा ते अंतिम झालेले नसल्याने सदर उपसूचनांची छाननी करून आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या योग्य असलेल्या, आता हे कोणी ठरवलं की छाननी करून आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे, हे कोणी ठरवलं? पुढे ते काय म्हणतात, आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या योग्य असलेल्या व उपसूचनांवर सूचक व अनुमोदक नगर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने सदर उपसूचना लेखा विभागाकडून पुढील कारवाई कामी स्वीकृत करण्यात आल्या. आता हे कोणत्या अधिकारात प्रवीण जैन यांनी स्वीकृत करण्यासाठी, म्हणजे कारवाई कामी स्वीकृत करण्यात आल्या म्हणतायत, कुठल्या अधिकारात म्हणतायत? हे एका अर्थाने जे प्रसिद्धीसाठी त्यांनी पत्रक काढले त्यातून प्रवीण जैन यांनी कबुली दिली आहे का की मी हे परस्परच सगळं केलंय, हा प्रश्न आहे त्यांच्या या ह्याच्यातून. आणि या प्रश्नाचं उत्तर पुढच्या कागदात आहे, कारण तो कागद आहे कायदा सल्लागार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कायदा सल्लागार राजेश आगळे यांचं. आणि या कागदानं लेखापाल जे आहेत आपले प्रवीण जैन यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आणि त्यांनी ही कबुली दिली आहे का, हे याचं उत्तर याच्यात आहे. कारण याच्यात काय म्हटलंय की स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा खुलासा आल्यानंतर लगेच पत्र मागवलं, काय की नियम काय सांगतो उपसूचना कुणी मंजूर कराव्या. तर त्यामध्ये काय म्हटलंय, विषयांकित बाबत आपले संदर्भीय पत्र प्राप्त झाले असून, म्हणजे कुणाचे, अभिषेक बारणे यांचे, प्रकरणी अभिप्राय पुढील प्रमाणे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण 9चे कलम 84 कंसामध्ये 2, 86, 87 व 103 नुसार अर्थसंकल्पीय निधीतून खर्च करणे अथवा रक्कम कमी करणे किंवा बदली करणे इत्यादीसाठी माननीय स्थायी समितीची अथवा माननीय महानगरपालिकेची मान्यता बंधनकारक आहे. कोण म्हणताय हे? कायदा सल्लेगार राजेश आगळे यांच्या सहीचं हे सगळं कायद्याची माहिती आहे. म्हणजे ते काय म्हणतायत की जर अर्थसंकल्पातील निधी खर्च करायचा असेल किंवा त्यातली रक्कम कमी करून दुसरीकडे वर्ग करायची असेल, बदली करायची असेल, तर त्याला स्थायी समिती आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता बंधनकारक आहे. मग आता प्रवीण जैन यांनी हे जे काही 70 कामांचा जो बिल अदा केली आहेत 52 कोटीची, यासाठी ही स्टँडिंगची, जीबीची, आयुक्तांची मान्यता घ्यायला नको होती का? त्यांनी ती का घेतली नाही? बरं, याच्यात ज्या तारखा रिकाम्या आहेत
तारखा सुद्धा टाकलेल्या नाहीयेत. म्हणजे कुठल्या तारखेला बघा इथं कुठल्या तारखेला आपण हे बिल अदा करतोय किंवा ही उपसूचना कुठल्या तारखेला आली याचा काही इथं उल्लेख नाहीये. सभा क्रमांक नाही, विषय क्रमांक नाही, ठराव क्रमांक नाही, महापौरांची सही नाहीये, स्टँडिंग चेअरमनची सही नाहीये, महापालिका आयुक्तांची सही नाहीये. मग हे कुठल्या अधिकारात प्रवीण जैन यांनी ही बिलं सगळी अदा केली, कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केली, की एखाद्या राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली केली, की त्यांच्या सांगण्यावरून केली, कशासाठी केली? बिलं अदा करून याच्यामध्ये काही आर्थिक जुळवणूक, आर्थिक गणित, काही आर्थिक हित साधण्यात आलंय का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. म्हणूनच स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे म्हणतायत की या प्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी. केवळ प्रवीण जैन यांनी हे केलेलं आहे का, तर नाहीये. त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे, हे स्पष्ट आहे. त्यांच्या बोलण्यातून तसंच येतंय की ते कुणीतरी त्यांना सांगितलेलं आहे. आणि ती व्यक्ती कोण आहे, मग कुणाच्या सांगण्यावरून केलंय, राजकीय आहे की प्रशासनातील आहे, कोण आहे ती व्यक्ती, ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि या प्रकरणी फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणून अभिषेक बारणे या ठिकाणी पाठपुरावा करणार आहेत. आणि आता फौजदारी गुन्हा दाखल होतो का याकडे अख्ख्या शहरवासियांचं लक्ष आहे. खरं तर प्रवीण जैन यांच्याकडं सगळा हिशोब, म्हणजे जी तिजोरी आहे, तिजोरीचा सगळा हिशोब त्यांच्याकडे आहे. आणि ज्यांच्या हातामध्ये हिशोबाच्या चाव्या आहेत त्यांनीच या महापालिकेच्या तिजोरीवरती डल्ला मारलाय, अशी आता चर्चा आहे. त्यांनीच भ्रष्टाचार केलाय, हे या कागदावरून या ठिकाणी अभिषेक बारणे या ठिकाणी आरोप करतायत. आणि प्रवीण जैन यांच्याकडं अनेक प्रश्नांची उत्तरच नाहीये. त्याच्यामुळं आणि ते त्यांनी जे काही या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकासाठी दिलेला आहे खुलासा, त्यातून सुद्धा ते अप्रत्यक्षपणे जणू कबुलीच देत आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कारण कायदे सल्लागारांना जे सांगितलेलं आहे त्यातून तरी तसंच या ठिकाणी नमूद होतं, तसंच अधोरेखित होतं. त्यामुळं आता महानगरपालिकेचे आयुक्त सूर्यवंशी साहेब याबद्दल काय कारवाई करतात, कारण ते आल्याच हा सगळा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. त्यांची सुद्धा या निमित्तानं कसोटी आहे. कारण त्यांनी आल्याच सांगितलंय की मी कुठलाही गैरकारभार होऊ देणार नाही. आता बघूयात, त्यांची परीक्षा आहे. या निमित्तानं प्रवीण जैन यांच्यावरती काय कारवाई होते, गुन्हा दाखल होतो का, जनतेच्या पैशावरती हा डल्ला मारलेला आहे, जनतेच्या कराचा हा सगळा पैसा आहे, जनतेला विकास हवा होता, कुठला भ्रष्टाचार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.